Hello students, good morning. In previous lecture, we see the exact concept of your Visual Basic, how we open or how we create the Visual Basic, or in that we see the components. ठीक है ना? Now we see one by one component. So at very first, the first component is what? Menu bar. विच बार? मेनू बार. सो मेनू बार नावामध्येच लिहिले. मेनू म्हणजे काय की एक्झॅक्टली तुम्हाला त्या सॉफ्टवेअरमध्ये, ठीक आहे ना. आता व्हिज्युअल बेसिकसाठी व्ही बीसाठी कोणतं सॉफ्टवेअर पाहिलं आपण? 6.0. तर त्याच्यामध्ये जो मेनू बार आहे, ठीक आहे ना, त्याचा जो मेनू बार आहे त्या मेनू बारमध्ये काय काय इन्क्लुडेड आहेत ऑप्शन्स ते आपण पाहणार आहोत. सो ह्याच्यामध्ये बघा, सी द मेनू बार कंटेंट्स द फाईल ऑफ फाईल मेनू, आफ्टर दॅट एडिट मेनू, एडिट मेनू, देन वेट फॉर 2 minutes. देखो, द मेनू बार डिस्प्ले द कमांड दॅट आर रिक्वायर्ड टू बिल्ड ॲन ॲप्लिकेशन. मतलब आपको म्हणजे तुम्हाला एक ॲप्लिकेशन बिल्डअप करायचं आहे, तर त्याच्यासाठी जे ऑप्शन्स असतात ते इथं आहेत. सो सगळ्यात पहिलं आहे त्याच्यामध्ये फाईल, त्याच्यानंतरनं एडिट, एडिट नंतरनं व्ह्यू, व्ह्यू नंतरनं प्रोजेक्ट, प्रोजेक्ट नंतरनं डिबग. ठीक आहे, हे झाले. त्याच्यानंतरनं रन, क्वेरी, इथे मी दिले नाही आहे पण आहेत. त्याच्यानंतरनं डायग्रॅम, त्याच्यानंतरनं हेल्प, असे नंबर ऑफ जे हे कमांड्स आहेत की जे यूज होतात, ठीक आहे ना, मेनू बारमध्ये. आता मेनू बारमध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट असतो टूल बार. तर त्याचं काय कन्सिडर केलेलं आहे मेनू बारला? टूल बार, की जे तुमचे मेनू बारमधले जे आहेत की तो शॉर्टकट जे आहेत तुमचे काय आहेत शॉर्टकट ते इन्क्लूड केलेले असतात तुमच्या टूल बारमध्ये. आता बघा, टूल बार म्हणजे काय इथं दिले मी, क्विक ॲक्सेस टू कॉमनली यूज कमांड अँड बटन. क्विक ॲक्सेस झाला पाहिजे तुम्हाला, त्याच्यासाठी तुम्हाला काय प्रोव्हाइड केलं आहे त्यांनी? टूल बॉक्स प्रोव्हाइड केला आहे. काय बॉक्स प्रोव्हाइड केला आहे? टूल बॉक्स, सॉरी टूल बॉक्सच्या ऐवजी काय म्हणा, टूल बार, ठीक आहे ना, टूल बार प्रोव्हाइड केला आहे. तर आता जो सेकंड कॉम्पोनंट होता तो होता प्रोजेक्ट एक्सप्लोरर. काय होतं? प्रोजेक्ट एक्सप्लोरर. तो प्रोजेक्ट एक्सप्लोरर म्हणजे काय? हा तुम्हाला जो तुमच्या स्क्रीनच्या राईट साईडला दिसतो, ठीक आहे ना, एक्झॅक्टली टूलबारच्या खाली. तर हा जो प्रोजेक्ट एक्सप्लोरर जी विंडो आहे तर ती काय करते की तुमच्या प्रोजेक्ट जे आहे त्या प्रोजेक्टच्या अंडर किती फॉर्म्स आहेत, हाऊ मेनी फॉर्म्स आर कम्स अंडर युअर प्रोजेक्ट, दॅट शोन बाय द प्रोजेक्ट एक्सप्लोरर, दॅट शोन बाय द प्रोजेक्ट एक्सप्लोरर. सो इथं मी त्या पॉईंटमध्ये पुटअप केलं आहे. प्रोजेक्ट एक्सप्लोरर ॲज शोन इन अ फिगर सर्व्स ए क्विक रेफरन्स टू व्हेरियस एलिमेंट ऑफ युअर प्रोजेक्ट, नेमली ॲज अ फॉर्म, क्लासेस ऑर द मॉडेल्स. तेच सांगितलं मी तुम्हाला. काय सांगितलं? एक प्रोजेक्ट असतो, त्या प्रोजेक्टच्या अंडर माझे किती फॉर्म्स क्रिएट झालेत किंवा किती मॉड्यूल क्रिएट झालेत त्याचा एक क्विक रिव्ह्यू तुम्हाला जो देतो तो कोण देतो? प्रोजेक्ट एक्सप्लोरर. नाव सी द थर्ड पॉईंट. इथं त्यांनी दिलेली आहे इमेज प्रोजेक्ट एक्सप्लोररची. ही तुमच्या राईट साईडला असतं. स्क्रीनच्या कोणत्या साईडला असतं? राईट साईडला. ते असं दिसतं. इथं दिसलं मायनस साईन जे असतं ते म्हणजे तुमचे फॉर्म शो ऑफ झालेत, आणि ज्यावेळेस तुमचं प्लस साईन येतं त्याच्यामध्ये म्हणजे त्याच्या आत ॲड केलेले आहेत. आता इथे पहा, प्रोजेक्ट दिलेला आहे. ह्या प्रोजेक्टच्या अंडर काय दिले त्यांनी? फॉर्म्स. फॉर्म्स म्हणजे तुम्ही असे किती पण फॉर्म्स क्रिएट करू शकता, ठीक आहे. आता जो थर्ड कॉम्पोनंट आहे तो कोणता सांगितलं तुम्हाला? टूल बॉक्स, ठीक आहे ना. काय बघायचं आपल्याला? टूल बॉक्स. तर टूल बॉक्स म्हणजे काय ते बघू. की टूल बॉक्स म्हणजे काय सांगितलं आहे? इट इज द कॉम्बिनेशन, इट इज द सेट ऑफ युअर कंट्रोल्स, ठीक आहे ना, की जे ऑब्जेक्ट्स आहेत त्याचं काय? हा सेट ऑफ कंट्रोल्स. की सेट ऑफ कंट्रोल्स म्हणजे काय बघा, की जो फॉर्म आहे तो तुम्हाला काय करायचं आहे? डिझाईन करायचं आहे. तर त्यावेळेस तुम्हाला जे टूल्स लागणार आहेत किंवा तुम्हाला जे कमांड्स लागणार आहेत किंवा कंट्रोल्स जे लागणार आहेत ते एका बॉक्समध्ये इन्क्लुडेड आहेत, म्हणून त्याला काय नाव देतात? टूल बॉक्स. काय नाव दिले त्याला? टूल बॉक्स. आता इथे मी फर्स्ट सेंटेन्स लिहिलेलं आहे. द टूल बॉक्स कंटेन्स ए सेट ऑफ कंट्रोल्स दॅट आर यूज टू प्लेस ऑन ए फॉर्म ॲट अ डिझाईन टाईम. आता हे काय करतात? इट इज क्रिएटिंग ए युजर इंटरफेस एरिया. हा काय? एक युजर इंटरफेस एरिया आहे की ज्याच्यामध्ये युजर आणि जे ॲप हे आहे कॉम्प्युटर सिस्टीम तुमची किंवा जो इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस आहे त्याच्यामधला इंटरफेस करायचं काम करतो. म्हणूनच ह्याला काय म्हणतो आपण? GUI. काय म्हणतो याला? GUI.
ग्राफिकल युजर इंटरफेस. नाऊ सी, म्हणजे ॲडिशनल कंट्रोल्स पण ह्याच्यामध्ये टूलबॉक्समध्ये इन्क्लुडेड आहेत. आता त्याचा तो दिसतो कसा तो बघा. इथं डायग्रॅममध्ये मी तुम्हाला दिलेला आहे. हा जो असतो तो तुमच्या स्क्रीनच्या लेफ्ट साईडला असतो. कोणत्या असतो? लेफ्ट स्क्रीनला. आणि हा जो आहे इन्क्लुडेड कोणत्या ऑप्शनमध्ये? तुमच्या मेनूबारच्या व्ह्यूमध्ये. कोणत्या ऑप्शनमध्ये ओपन आहे? व्ह्यूमध्ये. ठीक आहे. हा कुठं मी सांगितलं तुम्हाला? जी स्क्रीनची लेफ्ट साईड आहे तिथं हा अवेलेबल असतो. तुम्ही आता पॅनिक होऊ नका. हे सगळं तुम्हाला मी नेक्स्ट जे लेक्चर असेल त्या नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण एक्झॅक्टली सॉफ्टवेअर कसं रन होतं, काय होतं ते पाहूयात. ठीक आहे ना. आता फक्त जे थिअरी एक्सप्लेनेशन आहे ते चेकआउट करा. नाऊ सी, इन युअर टूल बॉक्स त्याला म्हणतात जनरल. त्याला काय म्हणतात? जनरल. आता त्याच्यामध्ये कोणते कोणते बटन्स किंवा जे कंट्रोल्स आहेत, काय शब्द वापरला मी? कंट्रोल्स जे आहेत ते कोणते कोणते अवेलेबल आहेत ते आपण पाहूयात. नाऊ सी, फर्स्ट वन जो आहे पॉइंटर. तुम्हाला माऊस असतो तुमचा. माऊस म्हणजे माऊसमध्ये पॉइंटर असतो. तोच काय असतो? तो तुम्हाला दाखवतो, लोकेशन दाखवतो की तुम्हाला कुठं जायचं आहे, काय दाखवायचं आहे. सेम तसंच पॉइंटर इथला पण काय करतो? तेच काम करतो. नेक्स्ट, सपोज तुम्हाला पिक्चर इन्सर्ट करायचं आहे. ठीक आहे ना. तर त्याच्यासाठी कोणतं बटन असतं? पिक्चर बॉक्स. नेक्स्ट, तुम्हाला फॉर्ममध्ये लेबल द्यायचे. काय द्यायचे? लेबल द्यायचे. की सपोज आता आम्हाला ॲडिशन करायची आहे, तर 2 नंबर आहे, हा पहिला नंबर आहे, दुसरा नंबर आहे, कसं ओळखणार? मग त्याच्यासाठी लेबल लागतं. तर मग इथं लेबल जर तुम्हाला द्यायचं आहे तर इथं हा कॅपिटल ए म्हणून आहे, तर त्याला म्हणतात लेबल कमांड. त्याला काय म्हणतात? लेबल कंट्रोल. नेक्स्ट बघा, जो आहे टेक्स्ट बॉक्स. सपोज तुम्हाला टेक्स्ट इन्सर्ट करायचं आहे तुमच्या फॉर्ममध्ये, तर त्याच्यासाठी काय यूज करणार तुम्ही? टेक्स्ट बॉक्स इन्सर्ट करणार. ठीक आहे. नेक्स्ट, तुम्हाला सपोज फ्रेम बनवायच्या, तशा वेगवेगळ्या फ्रेम क्रिएट करायच्या असतील प्रोजेक्टच्या, तर त्याच्यासाठी कोणता ऑप्शन यूज करणार तुम्ही? फ्रेम. कोणता कंट्रोल यूज करणार? फ्रेम कंट्रोल. नेक्स्ट आहे कमांड बटन. कमांड बटन कशासाठी यूज करतो आपण? पर्टिक्युलर ऑपरेशन किंवा ॲक्शन जी असती दॅट इज डन बाय युअर कमांड बटन. कशाने होती? कमांड बटननी होती. ठीक आहे ना. सपोज तुम्हाला प्रोजेक्टमध्ये ॲडिशन करायची असेल तर तुम्हाला कोणतं टूल यूज करावं लागेल? कमांड टूल यूज करावं लागेल. कमांड बटन यूज करावं लागेल. हे जे मी आधी तुम्हाला सांगितले, पॉइंटर, पिक्चर बॉक्स, लेबल, टेक्स्ट बॉक्स, फ्रेम, कमांड बटन, हे सगळे काय आहेत? टूल्स आहेत. हे काय सगळे? टूल्स. की हे जे तिथं तुमच्या जो फॉर्म असतो त्या फॉर्मवर तुम्ही इन्सर्ट करून तुम्ही काय करू शकता? ॲप्लिकेशन किंवा एखादा GUI क्रिएट करू शकता. आता GUI आपण का क्रिएट करतो? की हा एक काय इंटरफेस आहे. हा काय? एक इंटरफेस युजरमधला आणि तुमच्या इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसमधला. नाऊ सी, रिमेनिंग टूल्स ऑफ दिस टूल बॉक्स. सो नेक्स्ट बटन आहे चेकबॉक्स. आता चेकबॉक्स म्हणजे काय? सपोज तुम्हाला तिथं हे टाकायचे आहेत, सब्जेक्ट टाकायचे आहेत, फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स हे आहेत ना. सपोज इथं असं दिलं आहे फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स. तर मल्टिपल जर चॉईस असेल तुमचा, काय असेल? मल्टिपल चॉईस. तर त्याच्यावेळेस तुम्ही काय यूज करता? चेकबॉक्स यूज करता. काय चूज करता? चेकबॉक्स. मग चेकबॉक्स काय करतो? मल्टिपल चॉईस तुम्हाला अवेलेबल करून देतो. नेक्स्ट वन आहे तुमचं ऑप्शन बटन. ऑप्शन बटन म्हणजे काय? ओन्ली वन चॉईस. काय असतं? ओन्ली वन चॉईस. मग मला सांगा, ऑप्शन बटन तुम्ही कशासाठी यूज करता? जेंडरसाठी. कसं यूज करू शकता तुम्ही? जेंडरसाठी. ठीक आहे ना. मग त्याच्यावेळेस तुम्ही हे टूल यूज करू शकता. नेक्स्ट आहे लिस्ट बॉक्स. आता सपोज तुम्हाला नंबर ऑफ सिटीज दाखवायच्यात, लोकेशन दाखवायचं आहे, पुणे, मुंबई वगैरे असे खूप सारे लिस्ट आउट करायचे आहे आणि त्याच्यापैकी तुम्हाला एक चूज करायचं आहे, तर त्याच्यासाठी कोणतं यूज करायचं? लिस्ट बॉक्स. नंतर कॉम्बो बॉक्स. कॉम्बो बॉक्स म्हणजे काय? की सपोज आता ही कंट्री आहे, मग ह्या कंट्रीमध्ये एवढ्या कंट्री आहे. किंवा तुम्ही हॉटेलमध्ये जाता, हॉटेलमध्ये कसं असतं? नॉनव्हेज किंवा व्हेज, मग त्याच्यामधले नंबर ऑफ मेनूज असतात. मग त्याच टाईमला तुम्ही काय यूज करता? कोणतं बटन यूज करू शकता तुम्ही? कॉम्बो बॉक्स यूज करू शकता. ठीक आहे. नेक्स्ट वन आहे हॉरिझॉन्टल. हे बघा, HS स्क्रोल बार आणि VS स्क्रोल बार. सो HS म्हणजे आहे हॉरिझॉन्टल. काय म्हणतात त्याला? हॉरिझॉन्टल. आणि VS म्हणजे काय असतं? व्हर्टिकल. काय असतं? व्हर्टिकल. मग तुम्हाला हे जे आपण स्क्रीन अप अँड डाऊन करतो बघा, कधी कधी ह्या साईडला एक बार येतो, ह्या साईडला,
माझा उभावाला बार असतो तर त्याला म्हणतात हॉरिझॉन्टल, आणि जे आडवा असतं त्याला म्हणतात व्हर्टिकल बार. ठीक आहे. नेक्स्ट वन जे आहे, सपोज तुम्हाला टायमर द्यायचं आहे तुमच्या फॉर्मला, तर त्याच्यासाठी तुम्ही टायमर टूल यूज करू शकता. सपोज नेक्स्ट वन आहे ड्राईव्ह लिस्ट बॉक्स. ड्राईव्ह म्हणजे काय, सपोज तुमच्या कॉम्प्युटरमधले एफ ड्राईव्ह, ई ड्राईव्ह, सी ड्राईव्ह असे नंबर ऑफ ड्राईव्ह जर तुम्हाला ओपन करायचे असेल तर त्याच्यावेळेस तुम्ही काय करणार, ड्राईव्ह लिस्ट बॉक्स जे टूल आहे ते यूज करू शकता. त्याच्यानंतर सपोज तुम्हाला फोल्डर दाखवायचे तुमचे, ठीक आहे ना, की फोल्डर किती किती आहेत काय, तर फोल्डरसाठी तुम्ही काय यूज करणार, मग कोणता ऑप्शन, ड्राईव्ह लिस्ट बॉक्स. हा ड्राईव्ह लिस्ट बॉक्स जो आहे हा कशासाठी आहे, इथे ड्रायव्हर दिसतात म्हणजे एफ ड्राईव्ह, सी ड्राईव्ह त्याच्यासाठी. आणि हे डी आर लिस्ट म्हणजे काय, जे फोल्डर आहेत तुमचे ते फोल्डर दाखवण्यासाठी यूज करू शकता. आणि सपोज आता फाईल दाखवायच्यात तुम्हाला, काय दाखवायच्यात, फाईल, तर त्याच्यासाठी फाईल लिस्ट बॉक्स आहे. नेक्स्ट वन बघा, सपोज तुम्हाला फॉर्ममध्ये तुमचे शेप इन्सर्ट करायचे आहेत, स्क्वेअर, रेक्टँगल, सर्कल असे शेप्स इन्सर्ट करायचे आहेत. दॅट टाईम द शेप टूल यू यूज. Suppose you put the particular line into your application form. That time which tool we use? Line tool is used. Suppose तुम्हाला particular image insert करायची आहे from your computer. At that time you use the image toolbox. Picture box is different and image tool is different. जेव्हा तुम्हाला इमेज इन्सर्ट करायची आहे त्यावेळेस इमेज, आणि ज्यावेळेस तुम्हाला पिक्चर इन्सर्ट करायचं असेल तर पिक्चर बॉक्स यूज करायचा. पिक्चर बॉक्समध्ये काय होतं, बाय डिफॉल्ट जे पिक्चर असतात तेच फक्त इन्सर्ट होतात. नाऊ नेक्स्ट OLE म्हणजे काय, तुम्हाला जर इंटरनेटशी कनेक्शन करायचं असेल म्हणजे नेटवर तर तुम्हाला OLE यूज करावं लागतं. आणि डेटा म्हणजे काय, मी तुम्हाला सांगितलं, डेटाबेस जर तुम्हाला कनेक्ट करायचा आहे तुमचा तर त्यावेळेस हे टूल यूज करतात. आता ह्याच्यापैकी मोस्टली कोणते कोणते यूज होतात ते मी सांगते. जे यूज करणार आहोत आपण, हे जे वरचे आहेत पॉईंट, लेबल, त्याच्यानंतर चेकबॉक्स, कमांड, फ्रेम, चेकबॉक्स, ऑप्शन, हे जे आहेत ना हे वाले शक्यतो जास्त यूज होतात. आपण हे खालचे वाले यूज करत नाही, OLE आणि डेटा. ठीक आहे. सो हा झाला तुमचा मेनू बार. नाऊ नेक्स्ट वी मूव्ह टुवर्ड द प्रॉपर्टी विंडोज. आता प्रॉपर्टी विंडोज काय असतं बघा, की सपोज मी आता कमांड बटन चूज केलं, मग त्या कमांड बटनचं मला कलर, नाव ते चेंज करायचं आहे, किंवा फॉर्मचं काही मला कलर वगैरे चेंज करायचं आहे, तर ह्या सगळ्या काय झाल्या, प्रॉपर्टीज झाल्या. काय झाल्या, प्रॉपर्टीज. सो हा जो प्रॉपर्टी विंडो आहे ती तुमची कुठं असती, राईट साईडला असती. एक्झॅक्टली जे प्रोजेक्ट विंडो आहे जी वरती आपण पाहिलं त्याच्या एक्झॅक्ट खाली काय असतं, प्रॉपर्टीज विंडोज असा ऑप्शन असतो. तर तो एक्झॅक्टली कशा खाली आहे, प्रोजेक्ट विंडोच्या खाली राईट साईडला स्क्रीनच्या. तर त्याचा यूज काय आहे आपण ते मी उद्या तुम्हाला सांगेल एक्झॅक्टली. तर ते कसं दिसतं, सेम असं दिसतं. जर तुम्हाला नाव चेंज करायचं असेल तर कॅप्शनमध्ये, जर तुम्ही ज्याचे बॅकग्राऊंड वगैरे चेंज करायचं असेल तर फर कलर, बॅक कलर असे ऑप्शन्स असतात ते यूज होतात. तुम्हाला कळलं एक्सप्लेनेशन काय आहे प्रॉपर्टी विंडोज आणि ते मेनू बार. तर आपण हे जे आहे ते उद्या मी नेक्स्ट लेक्चर जे असेल तुम्हाला तर त्या लेक्चरमध्ये तुम्हाला दाखवेल मी हे जे मेनू बार, टूल बॉक्स, त्याच्यानंतर टूल बार, प्रोजेक्ट विंडो, प्रॉपर्टी विंडो कशा दिसतात, काय दिसतात ते दाखवेल. आता लास्ट वन आहे फॉर्म लेआउट. फॉर्म लेआउट म्हणजे काय, की ही जी विंडो आहे, ठीक आहे ना, ही जी विंडो आहे तर हा फॉर्म लेआउट काय करतो, की तुमच्या एकदम राईट साईडच्या खाली डाऊन कॉर्नरला हा दिसतो, सेम असाच असतो. हा फक्त शो करतो की तुमचा फॉर्म कसा दिसतोय, फॉर्मचे एक्झॅक्टली डिझाईन कशी आहे ते तुम्हाला दाखवतो. मी इथं पॉईंटमध्ये लिहिले, दिस विंडो इज युजफुल इन ॲप्लिकेशन दॅट युजेस मल्टिपल फॉर्म बिकॉज यू कॅन स्पेसिफाय हाऊ इच फॉर्म इज पोझिशन विथ रिस्पेक्ट टू द मेन फॉर्म. म्हणजे मेन फॉर्ममध्ये तुमचे नंबर ऑफ फॉर्म्स कसे, म्हणजे कमांड, ऑप्शन कसे आहेत ते तुमचं फक्त एक ओव्हरव्ह्यू दाखवत असतो फॉर्म लेआउट. ठीक आहे ना. सो फॉर्म लेआउट तुम्हाला कळलं सगळ्यांना. आता जो हे आहे मेन फॉर्म डिझायनर, ठीक आहे ना, ते सगळं हे जे फॉर्म डिझायनर आहेत तर हे फॉर्म डिझायनर काय करतं की हा एकदम मिडलला असतो, ग्रे कलरचे असतात, त्याला डॉट डॉट असतात. इथं बघा हा तुम्हाला दिसलेला आहे, हा फ्रॉम कलरचा डॉट 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 असतात.
ह्याला म्हणतात फॉर्म डिझायनर. तर इथं मी ऑलरेडी दिले, फर्स्ट पॉईंट चेकआउट करा. इट इज द मेन विंडो इन द मिडल ऑफ स्क्रीन अँड इट कॅन यू डिझाईन अँड एडिट ॲप्लिकेशन युजर इंटरफेस. नाव सी, इथं तुम्ही जेवढे काही कंट्रोल्स आहेत तुमचे फॉर्मचे ते तुम्ही ॲक्सेस करू शकता. तुम्ही इथं कोड लिहू शकता, परत फॉर्मचं डिझायनिंग करू शकता थ्रू द ऑब्जेक्ट. जे काय असेल ते सगळं तुम्ही इथं फॉर्म डिझाईन करू शकता. आता फॉर्म डिझायनिंगमध्ये काय असतं, व्ह्यू ऑब्जेक्ट असतो आणि काय असतं, कोड असतं. ज्यावेळेस तुम्ही ह्या फॉर्मवर डबल क्लिक करसाल, काय करू शकता, डबल क्लिक ज्यावेळेस तुम्ही करता ह्याच्यावर तो ॲटोमॅटिक कोड सेक्शनमध्ये जातो. कोणत्या सेक्शनमध्ये जातो, त्याच्या कोडिंगच्या सेक्शनमध्ये जातो. ठीक आहे, फॉर्मच्या सेक्शनमध्ये जातो. मग तुम्ही जे काय कोडिंग असेल ते तुम्ही इथं करू शकता. नाव नेक्स्ट जे आहे ते आहे तुम्हाला की जे मी तुम्हाला वरती टूल बॉक्सचे टूल्स सांगितले की पिक्चर बॉक्स काय करतो, पॉइंटर पॉइंटर कशासाठी यूज करतात, पिक्चर बॉक्स काय, टेक्स्ट बॉक्स काय, कमांड बटन काय, ऑप्शन बॉक्स काय, त्यांचं फक्त मी इथं डिस्क्रिप्शन दिलं आहे. ते सगळं डिस्क्रिप्शन तुम्ही नंतरनं पाहू शकता ज्यावेळेस मी ही तुम्हाला PDF सेंड करेल तेव्हा. ठीक आहे, आता नॉर्मली कशाचं काय यूज आहे सगळं ते आपण पाहूयात नेक्स्ट लेक्चरला. ठीक आहे, तर हे जे आहेत कमांड तुमच्या फॉर्मवर कसे यूज करायचे, काय यूज करायचे, ते प्रॅक्टिकली नेक्स्ट लेक्चरमध्ये मी तुम्हाला प्रोव्हाइड करेल. आत्ता मी फक्त तुम्हाला जे थिअरी पार्ट म्हणतो आपण एक्सप्लेनेशन, तर ते थिअरी एक्सप्लेनेशन तुम्हाला मी आत्ता दिलं आहे. आणि जे प्रॅक्टिकल असेल, प्रॅक्टिकली आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहूयात की टूल बार काय आहे, टूल बॉक्स काय आहे. ठीक आहे, थँक्यू.